जय जी जाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनो यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, जरांगे पाटील यांचा जे उपोषण आणि आंदोलन आहे याला अखेरीस म्हणजे यश आलेलं आहे. आणि आता याच्या बाबत जे 26 जानेवारी 2024 रोजी जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अधिसूचना काढली, तर त्या अधिसूचनेच्या संदर्भामध्ये आपण इथं पाहू शकतो स्क्रीनवरती या प्रकारे ही अधिसूचना काढण्यात आली आहे. आणि याच्यामध्ये जी मेन महत्वाचं आहे याच्यामध्ये म्हणजे नियम क्रमांक 5 उपनियम क्रमांक 6 मध्ये क्रमशः पुढील प्रमाणे तरतुदी जोडण्यात येत आहेत. आता याच्यामध्ये काही तरतुदी जोडलेल्या आहेत आणि याच्यामध्ये नियमाचा जो मसुदा आहे तो या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे अधिनियम सुधारणा नियम 2024 असे आता म्हणजे म्हणावे लागेल. आता हा जो नियम होता आपला 2012चा जो नियम होता, तर त्याच्यामध्ये सुधारणा करून आता नियम 2024 हा म्हणजे सुधारित नियम म्हणजे पारित करण्यात आलाय. आता याच्यामध्ये एक जो कॉलम आहे तो जोडण्यात आलाय जो त्याच्यामध्ये सगळे सोयरे. आता हाच मेन मुद्दा जो आहे तो सगळे सोयरे हे जरांगे पाटील यांनी म्हणजे त्या काळामध्ये त्याच्यावरती आग्रह धरलेला. आता सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमध्ये झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये स्व जातीच्या विवाह संबंधातून जे नाते संबंध तयार झाले आहेत त्याचा समावेश यामध्ये असणार आहे. आता हा जो नियम 5 आहे त्याचा उपनियम 6 याच्यामध्ये जे पुढील प्रमाणे तरतूद जोडण्यात येते. आता कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील म्हणजे जसा काका, पुतणे, भाव भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. अर्जदाराने असे प्रमाणपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा ग्रह चौकशी करून नोंद मिळवलेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येतील. म्हणजे याच्यासाठी जे आहे आपल्याला पितृसत्ताक आणि सगळे सोयरे असल्याचा म्हणजे त्याच्यामध्ये शपथपत्र आपल्याला द्यावं लागेल. आता त्या शपथपत्रामध्ये एक तर वंशावळने पण आपण सिद्ध करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण म्हणजे सगळे सोयरे असल्याबाबतचा त्याच्यामध्ये आपल्याला त्या शपथपत्रामध्ये प्रतिज्ञापत्रामध्ये मेन्शन करावं लागेल. आता कुणबी जातीच्या नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांना रक्त नाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे म्हणजे नियम 2012 नुसार त्यांच्या घेऊन त्यांना तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल. आता हा एक चांगला काम झालेला आहे. नाहीतर मग पूर्वी जे आहे ते वंशावळ आणि आता ह्याच्यामध्ये मेन जो मुद्दा आहे जातीचे दाखले तर निर्विवाद म्हणजे इझिली मिळतात, परंतु प्रकरण अटकतात ती जात पडताळणीमध्ये. आता जात पडताळणीमध्ये जर तुमचं नाते संबंध म्हणजे स्पष्ट होणार नसेल तर तिथं म्हणजे लाभार्थी अडकतो आणि त्याची जात पडताळणी होत नाही. परंतु आता हा जो सगळे सोयरे आणि हा जो प्रतिज्ञापत्र शपथपत्र म्हणजे अर्जदाराने दिल्यावरती त्याचा म्हणजे हा जो मुद्दा आहे तो आता म्हणजे काही प्रमाणात जात पडताळणी समितीचे जे जास्त अधिकार त्यांना दिले गेले होते, जिथं पिळवणूक होत होती ते काही प्रमाणात म्हणजे भरपूर प्रमाणात कमी होऊन जो लाभार्थी आहे त्याला जातीचे दाखले किंवा पडताळणीमध्ये जे येणारे अडथळे आहेत ते येणार नाहीयेत.
आता पुढे त्यांना या अध्यादेशमध्ये सांगतंय, ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंदणी सापडल्या आहेत त्याच नोंदणी आधारानुसार त्यांच्या गणगोतातील व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांची नोंदणीचा आधार घेऊनच सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येतील. आता हा महत्वाचा एक आता पॅराग्राफ आहे. ज्या मराठा व्यक्तीची कुणबी नोंदणी सापडली आहे व त्यांचे सगळे सोयरे म्हणजेच मराठा समाजातील परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरीकी होतात ते सर्व सगळे सोयरे. मात्र सगळे सोयरे याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक असा घेतला जाईल. तथा लग्नाच्या सेवेकरिता घेण्यात त्या गणगोतात आहेत किंवा त्या समाजातील आहे याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास ग्रह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. म्हणजे याच्यामध्ये जे आहे तुम्हाला तिथं पुरावा द्यावा लागेल सगळे सोयऱ्या संबंधात. आता ह्याच्यामध्ये काही पुरावे आता सगळे सोयऱ्याचे म्हणजे जर तुम्ही वंशावळ जुळवत बसले तर ती वंशावळ फार किचकट होणार आहे. तर याच्यासाठी म्हणजे जर तिथं GR मध्ये समाजाचा जो म्हणजे नोंदणीकृत समाज असतो त्याच्या लेटर पेड वरती किंवा असं काहीतरी असं विशेष म्हणजे जेणेकरून लाभार्थ्यांना पुढं अडचण येणार नाही. आणि त्याचबरोबर ग्रह चौकशीसाठी पण म्हणजे त्यांनी हे एक वाक्य घ्यायला पाहिजे का ग्रह चौकशी झाल्यानंतर त्या ग्रह चौकशी करण्यासाठी कोणकोणते मुद्दे त्या ग्रह चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी तिथं म्हणजे कव्हर केले पाहिजे. अनेक वेळा असं होतो ग्रह चौकशी होते परंतु त्याचा अहवाल समिती मान्य करतेच असं नाही. ग्रह चौकशी 2दा-3दा झाल्यानंतर पण जात पडताळणी समिती तो प्रकरण त्या जात पडताळणीच्या केसला व्हॅलिड करत नाही. तर हा एक म्हणजे मुद्दा इथं पुढं जर हा GR काढताना म्हणजेच थोडक्यात जात पडताळणी समितीला जे अमर्याद जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यावरती कुठंतरी अंकुश बसला तरच म्हणजे लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो या प्रकारे हा अध्यादेश होता. स्क्रीनशॉट वर तुम्ही पाहताय. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.